मधुकर मळशिदी खेडे मंद्रपूर राहायला आहे. काय झालं होतं नेमकं घटना घटना काय नाही त्यांनी काय त्यांचं काय घरातले काय नाही फोनवर बोलवलंय हा. तर शेतातनं बोलवून घेऊन मारलं. कुठं मारलेत नेमकं ते मंद्रुप सोडून 1 किलोमीटरवर कशाने मारलेत चाकून हातारानं तलवारनं मारलं. कशामुळे मारलेत काय कारण काय कारण काय काय थोडं फार हे होतं ते काय आम्हाला माहित नाही. हा. ते भांडण काय नाही हा. ते कोण कोण मारलेत नाव वगैरे माहित आहे का हा ते प्रमोद विठ्ठल जोडमटे हा. आणखीन काशीनाथ हेळकर मुलगा त्यांचं पाहुणं कोणतर 8-10 जण मिळून मारले. हा. आता कुठं कुठं मार लागले तुमच्या मुलग्याला डोक्याला तलवारनं मारलेत, इथं झंब्यानं मारलेत. 4 वार झाले 3-4. जखमी आहेत का हा जखमी आहे कोमामध्ये आहे त्यांनी काय कोमामध्ये आहेत. सिरस बोलत नाही सिरस आहे बोलत नाही त्यांनी. काय वय वगैरे नाव काय त्याचं सिद्धाराम मेत्रे सिद्धाराम मधुकर खेडे तुमचा मुलगा आहे का मुलगा आहे स्वतःच आमचं मोठं काय मुलगा आहे. काय करतो काम काम काय नाही असं शेतात काम. हा. किती तारखेला झाली 11 तारखेला रात्री 12 वाजता म्हणजे कशासाठी मारली कोण होते समोरचे काय तर कारण पाहिजे ना? जोडमटे म्हणून आहेत त्यांनी हेळकर ते दोघं 10 जण येऊन मारले. आणि कारण काय म्हणजे कारण कशासाठी? काय पूर्वीचा वाद होता पूर्वीचं वाद म्हटलं होतं ते कशाचा वाद होता भाजपचं गौरीशंकर मेंढगुदले त्यांनी मिटवलं होतं. मिटवलंय म्हणून आम्ही बिंदास राहिलो. त्यांनी सांगितलं त्यांच्यावर आणि वाद कशासाठी होता मिटवलं? ते काय पोरीचं काय तर लिपडा होतं ते सोडलं हा. म्हणून हे करणं. म्हणजे काय तर प्रेम हा, प्रकरण वगैरे त्याचं काय झालंय त्याला काय नाही. हा. गौरीशंकर मेंढगुदले हा. आणखीन रेवणसिद्ध मेंढगुदले संपादक काय तर आहे त्यांनी येऊन सांगितलंय आता काय करू नका आम्ही सगळं मिटवून टाकतो तुमचं तुम्ही बिंदास राहावा म्हणून सांगितलंय. हा. आम्ही बिंदास आहोत त्यामुळं त्यांनी येऊन ते फोन करून एकटा बोलवलंय ते काय त्याचं नाव शेखर मैनाळे हा. हा. आमचा मुला साप निघितलं ये म्हणून बोलून घेऊन मारले. त्यांनी शरप मित्र आहे हा. हा. ते नाव सांगून त्याला बोलवून मारले. 7-8 जण. आता तुमची काय मागणी काय तुमची काय मागणी नाही त्यांच्यावर एफआर व्हायला पाहिजे त्यांना अटक व्हायला पाहिजे एवढंच आमचं मागणी आहे. कशासाठी मारलेत काय ते पोरीचं काय लिपड होतं माहित नाही खरं लय लेकराला तसं अडवून बोलून घेऊन मारले त्यांनी लय मारले. म्हणजे ते पोरगीचे भाऊ वगैरे हा भाऊ आहेत वडील भाऊ सगळं वडील मिळून ते आई सगळंच सगळं मिळून मिळून लेकराला म्हणजे बोलून पोरीचे भाऊ त्यांचे हा. नातेवाईक वगैरे हा. त्यांचा पाहुण्या तुमचा सगळ्या पोरगा आहेत का हा. काय वय तुझं 25 आहे. 25 वगैरे कशा कशाने मारलेत तलवारनं तलवारीनं, झेंड्यानं झंब्यानं मारले. अच्छा तुमचे मुलाची कशी आहे स्थिती कशी आहे सध्याचं काय नाही कंडिशन घोषणा आहे नाही. आता. कंडिशन हं. किती जण मिळून मारलेत 10 जण 8-10 जण मिळून मारले. मारले तर लय जण आले त्यांनी. तर काय मागणी काय मग त्याला काय तर करा की मग माझ्या लेकरला असं झालं तर आम्ही कसं सोडायचं सांगा पडत. आयसीयू मध्ये आहेत का ते? हा आयशी मध्ये 3 बोलत दिवस नाही काय बोलत नाही एकदा ते बोलणार नाही.